हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय ग्रोन स्टार चॅनल. आज आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला इक्वेशन 1/x अशा फॉर्ममध्ये असेल, दॅट मीन्स ते नॉन लिनियर फॉर्ममध्ये असेल. त्याला आपल्याला कन्वर्ट ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, दॅट मीन्स लिनियर इक्वेशन. नाव लेट्स सी द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 1, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7 and 3/x plus 4/y is equal to 5. तर पहिल्यांदा आपल्याला यांना इक्वेशन नंबर टाकून द्यायचे आहेत. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7. याला इक्वेशन नंबर देऊया 1 and 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. देन आपल्या नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. फॉर दॅट आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. सबस्टिट्यूट 1/x बाय m अँड 1/y बाय m. मी इथे m and n व्हेरिएबल यूज केले आहेत, तुम्ही कोणतेही केले तरी चालते. in equation 1 and 2 by substituting आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन हे लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल, दॅट इज 4n प्लस 5n इज इक्वल टू 7. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. अँड 3n प्लस 4n इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 4 देऊया. देन नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला m and nच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या आहेत. यासाठी एक जर इथे 2 नंबर सेम असायला हवे किंवा इथे, म्हणजे जर इथे 4 आहे, जर तुम्ही याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल. इथे 3 आहे, याला 4ने मल्टिप्लाय केलं तर इथे 12 येईल. दोन्ही डिजिट सेम झाले तर तुम्ही इथे nची व्हॅल्यू काढू शकता. आता नेहमी लक्षात ठेवा, जर सेम साईन असेल तर सबट्रॅक्ट करायचं असतं आणि ऑपोजिट साईन असेल तर ॲड करायचं असतं. सो मी इक्वेशन 3ला 4ने मल्टिप्लाय करते आणि इक्वेशन 4ला 5ने मल्टिप्लाय करते, त्यामुळे माझे हे 2 डिजिट सेम होऊन जातील आणि सेम साईन आहे तर सबट्रॅक्ट केल्यावरती हे 2 कट करून मला nची व्हॅल्यूज मिळेल. तुम्ही इथे ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं इथे 3ने मल्टिप्लाय करू शकता, इथे 4ने मल्टिप्लाय करून हे सबट्रॅक्ट करून तुम्ही nची व्हॅल्यू काढू शकता. So multiply equation 3 by 4 and equation 4 by 5. मल्टिप्लाय केलं आपल्याला इक्वेशन अशा फॉर्ममध्ये 4 4 जा 16 m प्लस 5 4 जा 20 n इज इक्वल टू 7 4 जा 28. आणि हे इक्वेशन 5 3 जा 15 m प्लस 5 4 जा 20 n इज इक्वल टू 5 5 जा 25. आपल्याला हे 2 इक्वेशन मिळाले. तर ॲज अ सेड सेम साईन असेल तर सबट्रॅक्ट करायचं. नेक्स्ट स्टेप आहे आपली सबट्रॅक्शन. यांना इक्वेशन नंबर देऊया. इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम इक्वेशन 5. नेहमी मोठ्या संख्येतून छोट्या संख्या सबट्रॅक्ट करायची असते. देन 16m प्लस 20n इज इक्वल टू 28 मायनस 15m प्लस 20n इज इक्वल टू 25. तर सबट्रॅक्शन करता म्हटलं इथे साईन चेंज होणार, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस येईल. प्लस मायनस कट झालं. 16 मायनस 15 1m दॅट इज m and 28 minus 25 3. सो आपल्याला mची व्हॅल्यू काय मिळाली 3. तर ही mची व्हॅल्यू स्मॉलेस्ट इक्वेशनमध्ये पुट करून आपण nची व्हॅल्यू काढून घेऊया. नाव पुट m is equal to 3
इन इक्वेशन 3. आपलं इक्वेशन 3 काय आहे? 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. सो mच्या जागी व्हॅल्यू पुट करूया. 3 प्लस 5n इज इक्वल टू 7. देन 4 3 are 12 प्लस 5n इज इक्वल टू 7. देन 5n इथेच ठेवूया. इथे प्लस 12 आहे, या साईडला आल्यावर सबट्रॅक्ट होईल. 7 मायनस 12. 5n इज इक्वल टू 12 मायनस 7 मायनस 5 n. ते 5 मल्टिप्लाय आहे, या साईडला आल्यावर तो डिवाइड होईल. देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ n दॅट इज -1. अशा प्रकारे आपण m आणि n च्या व्हॅल्यूज काढून घेतलेल्या आहेत. सो नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो आपण आधी सबस्टिट्यूट केलं होतं. आता नेक्स्ट स्टेप आहे रिसबस्टिट्यूट. देन रिसबस्टिट्यूट the values of m and n. सो आपण m ला काय कन्सिडर केलं होतं? सबस्टिट्यूट केलं होतं 1/x. सिमिलरली n ला 1/y. m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 आणि n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1 इक्वल टू 1/y. सो x या साईडला आल्यावरती 1/3x ची व्हॅल्यू येईल आणि y ची व्हॅल्यू -1. आन्सर x अँड y चे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. x ची व्हॅल्यू 1/3, y इज इक्वल टू -1 इज द सॉल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला आहे. आन्सर लिहायला कधीच विसरायचं नाही, बिकॉज याला हाफ मार्क्स कंटेन करत आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. 4/x minus y plus 1/x plus y is equal to 3 and 2/x minus y minus 3/x plus y is equal to 5. याचं सोल्युशन पाहूया. आधी इक्वेशन नंबर देऊया या दोघांना. 4 बाहेर काढूया. 1/x minus y, बिकॉज आपल्याला 1/x minus y आणि 1/x plus y सबस्टिट्यूट करायचे आहे. फॉर दॅट हे 2 डिजिट्स आहेत ते आपण सेपरेट काढून घ्यायचे. प्लस 1/x plus y इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. सेम फॉर सेकंड. 2/x minus y minus 3 1/x plus y is equal to 5. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. Number 2. Now substitute the equations. Substitute 1/x minus y by m and 1/x plus y by n in equation 1 and 2. सो सबस्टिट्यूट केल्यावरती आपलं इक्वेशन 4m प्लस n इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. अँड 2m minus 3n इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 4 देऊया. सो नेक्स्ट स्टेप आहे m and n च्या व्हॅल्यूज काढून घेणे. फॉर दॅट मी याला 3 ने मल्टिप्लाय करते. त्यात माझी ह्या 2 व्हॅल्यू सेम होईल आणि अपोजिट साइन आहे, तर ॲड करून मी m ची व्हॅल्यू काढू शकते. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय
3. सो आपले इक्वेशन 12m प्लस 3n इज इक्वल टू 9 अशा फॉर्ममध्ये येईल. इक्वेशन नंबर 5 देऊया. नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला या दोन इक्वेशन ॲड करायचे आहेत बिकॉज अपोजिट साईन आहे. ॲडिंग इक्वेशन 4 and 5. So 12m plus 3n is equal to 9 plus 2m minus 3n is equal to 5. प्लस मायनस कट झाले. 12 plus 2 14m is equal to 9 plus 5 14. Therefore m is equal to 1. इथे 14 मल्टिप्लाय या साईडला डिवाइड होईल. 14 डिवाइड बाय 14 1. नाव पुट m is equal to 1 in equation 3. सो आपलं थर्ड इक्वेशन काय आहे, 4m प्लस n इज इक्वल टू 3. सो 4ची व्हॅल्यू देऊया 1 प्लस n इज इक्वल टू 3. 4 प्लस n इज इक्वल टू 3. देअरफॉर n इथेच ठेवूया. 4 इथे प्लस आहे, इथे आलं सबट्रॅक्ट होऊन. देअरफॉर nची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1. अशा प्रकारे m आणि nच्या व्हॅल्यूज आपण काढून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट स्टेप आहे रिसबस्टिट्यूशन. Resubstitute the values of m and n. Therefore आपण m ला कन्सिडर केला होता 1/x minus y and n ला 1/x plus y. सिमिलरली m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/x minus y. n ची व्हॅल्यू आहे -1 इज इक्वल टू 1/x प्लस y. यांचा रेसिप्रोकल घेऊया. रेसिप्रोकल म्हणजे ते वरती जाणार. 1 इज इक्वल टू x मायनस y. -1 इज इक्वल टू x प्लस y. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला परत दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत. यांना आपण इक्वेशन नंबर देऊया. इथे आपल्याला परत सम सॉल्व करायचं आहे. सो याला इक्वेशन देऊया 6 आणि इक्वेशन 7. जसं तुम्ही लास्ट सममध्ये पाहिलं की आपण डायरेक्टली आपल्याला इथेच व्हॅल्यूज मिळाल्या होत्या, बट इथे आपल्याला परत दोन इक्वेशन मिळाले आहेत. सो आपल्याला परत हे सॉल्व करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अपोजिट साईन आहेत. तर मी ॲड करते. ॲडिंग इक्वेशन 6 and 7. इथे तुम्ही सबट्रॅक्ट पण करू शकता. सेम साईन आहे एक्सला, तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल. मी आधी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे मी आधी ॲडिशन करते. तर x मायनस वाय इज इक्वल टू 1 प्लस x प्लस वाय इज इक्वल टू -1. तो प्लस मायनस कट होईल. 2x इज इक्वल टू प्लस मायनस 0. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 0. ती मी पुट करते. पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 6. देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे आपलं 6th इक्वेशन आहे. एक्सची व्हॅल्यू पुट केली 0 मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर वायची व्हॅल्यू काय मिळाली -1. तर आपला आन्सर काय आला आपल्याला, एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली. एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ द अवर गिवन इक्वेशन. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व केला आहे. लेट्स गेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.4. सो आता आपण दोन सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले. नाव प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहूया. सिमिलर आहे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ड एक्झाम्पल्सच्या क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे. 2/x minus 3/y is equal to 15 and 8/x plus 5/y is equal to 77. सो फर्स्ट काय आहे, आपल्याला याला इक्वेशन नंबर द्यायचे आहे.
2/x minus 3/y is equal to 15. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. and 8/x plus 5/y is equal to 77. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. देन नेक्स्ट स्टेप आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट 1/x by m and 1/y by n in equation 1 and 2. सो सबस्टिट्यूट केल्यावरती आपल्याला इक्वेशन मिळेल 2m minus 3n is equal to 15. Put equation number 3. Then 8m plus 5n is equal to 77. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर लिहिण्यामुळे आपल्याला सिम्पल पडतं आणि एक्झामिनरला चेक करताना पण डिफिकल्टीज येत नाहीत की तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये कोणता पॉईंट पुट केलेला आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे व्हॅल्यू सेम डिजिट सेम करून घ्यायची जेणेकरून आपल्याला एम आणि एनचे व्हॅल्यूज काढायचे आहेत. सो फॉर दॅट मी इक्वेशन नंबर 3ला 4ने मल्टिप्लाय करते. मीन्स मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4 जेणेकरून माझे हे दोन डिजिट सेम होतील. देअरफॉर वी गेट 8m minus 12n is equal to 15 4 जा 60. इक्वेशन नंबर 5. सो आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. आता सेम साइन आहे तर सबट्रॅक्ट करायचं. राईट. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. So 8m plus 5n is equal to 77 minus 8m minus 12n is equal to 60. माइनस करतो साइन चेंज होते. इथे माइनस आहे इथे प्लस येईल, प्लस आहे इथे माइनस येईल. सो प्लस माइनस माइनस कट झाला. प्लस प्लस दोन्हीकडे प्लस आहे त्यामुळे ॲडिशन होईल. 12 plus 5 17n is equal to plus minus minus 77 minus 60 17. Therefore n is equal to 1. आपल्याला इथे n ची व्हॅल्यू मिळाली आहे. सो स्मॉलेस्ट इक्वेशनमध्ये पुट करून आपण m ची व्हॅल्यू काढून घेऊया. नाव पुट n is equal to 1. पुट n is equal to 1 in equation 3. सो आपलं इक्वेशन नंबर 3 आहे 2m minus 3n is equal to 15. 2m minus 3 n ची व्हॅल्यू मिळाली 1 is equal to 15. Therefore 2m minus 3 is equal to 15. 2m इथे मायनस आहे या साईडला प्लस होईल प्लस 3. Therefore 2m is equal to 18. m इथेच ठेवूया. 2 मल्टिप्लायमध्ये आहे त्याला डिवाइड होईल 18/2. देअरफॉर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली 9. सो अशा प्रकारे आपण m आणि n च्या व्हॅल्यूज काढून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट स्टेप आहे रिसबस्टिट्यूशन. रिसबस्टिट्यूट दी व्हॅल्यूज ऑफ m and n. सो आपण m ला काय पुट केलं. m इज इक्वल टू 1/x and n ला n is equal to 1/y. So m ची व्हॅल्यू आहे 9 is equal to 1/x and n is equal to 1/y. Therefore x is equal to 1/9 and y is equal to 1. So we get the answer, that is x is equal to 1/9, y is equal to 1. Is the solution of given equation. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 पण सॉल्व करून घेतलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.4.
4मधला. क्वेश्चन नंबर 2 आहे 10/x + y + 2/x - y = 4 and 15/x + y - 5/x - y = -2. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देत आहे. तुम्ही स्वतःहून ट्राय करा. जर तुम्हाला नाही समजलं तर मला प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा. मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला हा परत रिपीट करेन. ऑरल्स तुम्हाला हा क्वेश्चन येत आहे तर तुम्ही याचा आन्सर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. एकदा बेसिक समजलं की आपल्याला एक क्वेश्चनमध्ये नक्की काय करायचं आहे तर क्वेश्चनचे आन्सर काढायला इझी होतात आणि स्टेप्सनुसार क्वेश्चन सॉल्व करणे हे मॅथ्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. स्टेप्सला पण मार्क्स असतात. सो ट्राय इट युअरसेल्फ. जर तुम्हाला नाही समजलं तर प्लीज मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला याचा रिप्लाय देईन. सी द क्वेश्चन नंबर 3. 27/x - 2 + 31/y + 3 = 85 and 31/x - 2 + 27/y + 3 = 89. सो बिफोर सॉल्विंग दिस इक्वेशन तुम्ही बघू शकता आपल्याला इंटरचेंज आहेत. नंबर्स आर इंटरचेंजेबल. तर यामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं 3 स्टेप. तर फर्स्ट आहे ॲडिशन, देन सबट्रॅक्शन अँड देन अगेन ॲडिशन. ह्या 3 स्टेप तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. सो आधी आपण इक्वेशन नंबर देऊया. 27/x - 2 + 31/y + 3 = 85. इक्वेशन 1 देऊया. देन 31/x - 2 + 27/y + 3 = 89. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. नेक्स्ट स्टेप आहे सबस्टिट्यूशन. सो सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट 1/x - 2. नेहमी आपल्याला खालचे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचे आहे. तुम्ही हे नंबर सबस्टिट्यूशनच्या वेळेस नाही घ्यायचे. बाय m and 1/y + 3 by n in equation 1 and 2. सो आपलं नॉन लिनियर इक्वेशन हे लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं आहे. 27m + 31n = 85. इक्वेशन नंबर 3 and 31m + 27n = 89. This is our equation number 4. As I said आपल्याला आधी प्लस मायनस आणि देन अगेन ॲडिशन करायचे आहे. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम गेट ॲडिंग इक्वेशन 3 and 4. (31m + 27n = 89). 27m + 31n = 85 चं ॲडिशन करूया. मी ते आधी 4th इक्वेशन आधी घेतलं आहे आणि देन 3rd इक्वेशन घेतलं आहे. तुम्ही ॲज इट इज लिहिलं तरी चालेल, बट सबट्रॅक्शनच्या वेळी नेहमी बिगर नंबर वरती असला पाहिजे. सो 31 + 27 58m + 58n = 174. 89 + 85 174. तर तुम्ही बघू शकता 58 तर 174ला पण 58ने डिवाइड होतं आहे की नाही ते बघूया. सो बिफोर दॅट डिवाइडिंग both side by 58. So after dividing we get m plus n is equal to, तर 174ला 58ने डिवाइड करूया. नेहमी डिवाइड होते की नाही हे पाहण्यासाठी 58ने. सो 8च्या टेबलमध्ये कधी लास्टला 4 हा नंबर येतो हा बघायचा. सो 8च्या टेबलमध्ये 8 3 = 24 येतं. सो 4 लास्टला येतो तर आपण 3ने मल्टिप्लाय करून बघूया. 8 3 = 24 70 174. सो अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. बिगर नंबर असेल तर त्याला कसं डिवाइड करायचं शोधत बसायचं नाही. ही टेक्निक तुम्ही यूज करू शकता. सो वी गेट हियर 3. याला आपण इक्वेशन नंबर देऊया 5. सिमिलरली नेक्स्ट स्टेप आहे आपली सबट्रॅक्शन.
नंबर्स इंटरचेंजेबल असेल तर विथाउट वेस्टिंग युअर टाईम ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन हेच लक्षात ठेवायचं. ॲडिंग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. So bigger number first, 31m plus 27n is equal to 89 minus 27m plus 31n is equal to 85. सबट्रॅक्शन करतोय, साइन चेंज होणार. सो सबट्रॅक्शन केल्यावरती 31 minus 27 4m. इथे बिगर नंबरचे साइन येईल, 31ला बिगर नंबरचे साइन आहे, सबट्रॅक्ट केला 4m इज इक्वल टू 4. देन डिवाइड करूया आपण 4ने, बिकॉज 4 सगळीकडे आहे. डिवाइडिंग बोथ साइड बाय 4. सबट्रॅक्शन केल्यावरती आपल्याला मिळते m मायनस n इज इक्वल टू 1. त्याला इक्वेशन नंबर देऊया 6. सो नेक्स्ट स्टेप आहे ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6. सो आपलं इक्वेशन नंबर 5 आहे m प्लस n इज इक्वल टू 3. m मायनस n इज इक्वल टू 1. ॲडिशन प्लस मायनस कट झाले, 2m इज इक्वल टू 4. therefore m is equal to 4 divided by 2. मल्टिप्लाय मध्ये आहे, त्याला डिवाइड होईल, 2 2 जा 4. therefore we get the value of m, that is 2. now put the value of m is equal to 2 in smallest equation. that put m is equal to 2 in equation 6. इक्वेशन नंबर 6 आहे m मायनस n इज इक्वल टू 1. m ची व्हॅल्यू आहे 2 मायनस n इज इक्वल टू 1. देअरफॉर मायनस n इज इक्वल टू 1 प्लस आहे मायनस 2 होईल. देअरफॉर मायनस n इज इक्वल टू मायनस 1. मायनस मायनस कट झाले, सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ n, दॅट इज n इज इक्वल टू मायनस 1. नेक्स्ट स्टेप आहे रिसबस्टिट्यूशन. रिसबस्टिट्यूट the values of m and n. सो आपण m काय कन्सिडर केला होता 1/x minus 2 and n is equal to 1/y plus 3. सो m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 is equal to 1/x minus 2 and y आहे 1 is equal to 1/y plus 3. 2 इथे डिवाइडमध्ये इथे आलं मल्टिप्लिकेशन होईल, इक्वल टू 1. फॉर 1 आहे म्हणजे y प्लस 3 इज इक्वल टू 1. पर 2 मल्टिप्लाय बाय x 2x मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 4 इज इक्वल टू 1. बाय इथेच ठेवा 1 मायनस 3 प्लस आय मायनस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 2. 2x इज इक्वल टू 1. इथे मायनस आहे, इथे आलं प्लस 4 होईल. देअरफॉर 2x इज इक्वल टू 5. सो एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला x इज इक्वल टू 5/2. x is equal to 5/2 and y is equal to -2 is the solution of the given equation. Let's see the question number 4. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 4 and 1/2 3x plus y minus 1/2 3x minus y is equal to -1/8. So solve करूया. आधी इक्वेशन फॉर्म मध्ये लिहूया आपण. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. तर इक्वेशन नंबर 1 देऊया. सिमिलरली 1/2 1/3x plus y minus 1/2 1/3x minus y is equal to -1/8. याला इक्वेशन नंबर 2 देऊया.
तुम्ही बघू शकता मी हे कसं सेपरेट करून घेतलेलं आहे, बिकॉज आपल्याला हे सबस्टिट्यूट करायचं आहे. देन सबस्टिट्यूट वन अपॉन 3x प्लस y बाय m and 1 upon 3x minus y by n in equation 1 and 2. सो आपल्या नॉन लिनियर इक्वेशन लिनियर फॉर्ममध्ये करून झालेलं आहे. दॅट इज m प्लस n इज इक्वल टू 3/4. इक्वेशन नंबर देऊया 3. हा सम थोडासा लॉजिकवाला आहे. तुम्हाला इथे याला इंटू करायचं आहे 4ने, बिकॉज आपल्याला याचे डिनॉमिनेटरमध्ये काही नको आहे, ज्याने तुम्हाला ॲडिशन करताना प्रॉब्लेम येणार नाही. एम एन एनच्या व्हॅल्यूज काढताना मी सांगते तुम्हाला. देन 1/2m मायनस 1/2n इज इक्वल टू -1/8. याला इक्वेशन नंबर 4 देऊया. तुम्ही बघू शकता या स्टेपनंतर आपण डायरेक्ट दोघांच्या डिजिट सेम करून एम एन एनची व्हॅल्यू काढतो. बट इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ॲडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन करताना प्रॉब्लेम येईल. सो फॉर दॅट हे होऊ नये म्हणून इक्वेशन नंबर 3ला जर मी 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 इथे कट होईल, इथे 4 येईल, त्यामुळे डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. सिमिलरली इथे जर मी 8ने मल्टिप्लाय केलं तर हे कट होईल, इथे कट होईल, इथे दोन्हीकडे 4 येतील. आपण बघूया. सो मल्टिप्लाय equation 3 by 4 and equation 4 by 8. So we get 4m plus 4n is equal to 3. The equation number 5 देऊया and 4m minus 4n is equal to -1. इक्वेशन नंबर 6 देऊया. आता तुम्ही बघू शकता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी होईल. इथे अपोजिट साईन आहे, आयदर ते सेम साईन आहे, तुम्ही आयदर सबट्रॅक्ट करा किंवा ॲडिशन करा. मी ॲडिशन करते. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. 4m plus 4n is equal to 3 plus 4m minus 4n is equal to -1. प्लस मायनस कट झाले. 4 + 4 8m इज इक्वल टू 2. देअरफॉर m इज इक्वल टू 2/8. 8 मल्टिप्लाय होतं, इथे त्याला डिवाइड होईल, त्याला 1/4. देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ m दॅट इज 1/4. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. स्मॉलेस्ट इक्वेशनमध्ये पुट करूया. सो आपलं इक्वेशन नंबर 3 आहे m प्लस n इज इक्वल टू 3/4. वी गेट द व्हॅल्यू ऑफ m दॅट इज 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. देअरफॉर n इथेच ठेवूया. 3/4 इथे प्लसमध्ये सबट्रॅक्ट होईल. फॉर n इज इक्वल टू, यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, सो 3 - 1/4. देअरफॉर n इज इक्वल टू 2/4. पण अजून स्मॉल करूया, त्याला 1/2. देअरफॉर एनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2. नाव वी हॅव 2 व्हॅल्यूज दॅट इज m and n. देन नेक्स्ट स्टेप इज रिसबस्टिट्यूशन. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ m and n. तो आपण mला पुट केला होता. m इज इक्वल टू 1/3x प्लस y and n is equal to 1/3x minus y. m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/4 इज इक्वल टू 1/3x प्लस y. y इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/3x मायनस y. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3x प्लस y इज इक्वल टू 4 × 4. Therefore 3x minus y is equal to 2. Again we have 2 equations. Equation number 7 and equation number 8. So ते प्लस मायनस आहे, अपोजिट साइन पण आहे, सेम साइन पण आहे. तुम्ही सबट्रॅक्ट पण करू शकता, ॲड पण करू शकता. मी ॲडिशन करते. ॲडिंग इक्वेशन
7 and 8. सो ॲडिंग केल्यावर आपल्याला मिळेल 3x + y = 4 इक्वेशन नंबर 7 and 3x - y = 2 हे इक्वेशन नंबर 8 आहे. आपण ॲडिंग करूया. प्लस मायनस कट झाले. प्लस प्लस 6x = 6. देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x दॅट इज 1. पुट करूया. पुट x = 1 इन इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 7 आहे आपलं हे. 3x + y = 4. x ची व्हॅल्यू आहे 1 प्लस y = 4. देअरफॉर 3 × 1 = 3 प्लस y = 4. देअरफॉर y = 4 - 3. y ची व्हॅल्यू मिळाली 1. अशा प्रकारे x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो आपला आन्सर आहे x आणि y च्या व्हॅल्यूज. x = 1, y = 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. अशा प्रकारे आज प्रॅक्टिस सेट 1.4 आपण पाहिलेला आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.